भाजपच्या राज्य कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये सुरू आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना संबोधित करतात। थेट या बैठकीत जाऊया। काय सांगतात आम्हाला तर माहितीच नाही, आमचा तर काही संबंधच नाही। त्यातनं मग जो तिथे गेला होता त्यांनी कशा प्रकारे घरबसल्या काम केलाय हे आपल्याला लक्षात येतं। आपल्याला माहिती आहे आपली वॉर रूम आजही काम करते आहे। त्या वॉर रूमच्या माध्यमातून मध्यंतरी मी सगळ्या लोकांशी ऑडिओ ब्रिजनी बोललो। हा ऑडिओ ब्रिज जो आहे तो त्या वॉर रूम मधूनच आपण तयार केलेला आहे। त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांची या बूथच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संपर्काची व्यवस्था म्हणजे जर आपण 8 लाख बूथचे कार्यकर्ते तयार केले तर या 8 लाख बूथच्या कार्यकर्त्यांची थेट संपर्क हा मी साधू शकतो एवढी मोठी व्यवस्था आपण उभी केलेली आहे। त्यामुळे 100% याचं व्हेरिफिकेशन हे आपण करणार आहोत आणि म्हणून उत्तम काम सगळे करतील हा मला विश्वास आहे। दुसरी गोष्ट अशी हे जर करायचं असेल तर आपली बैठक घेऊन त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे। आता आपण सांगितलं की या बैठकीनंतर 7 दिवसामध्ये जिल्ह्याची बैठक घ्यायची आहे। त्या जिल्ह्याच्या बैठकीमध्ये याचं पूर्ण विस्तारानं प्लॅनिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ते झालं पाहिजे। अनेक वेळा मला तर म्हणजे या ठिकाणी असं सांगायचं की ठीक आहे आपलं सरकार आहे, आपल्याला मुंबईला कामं असतात, अनेक वेळा आपण येतो, पण काही जिल्हाध्यक्ष तर मला आठवड्यातले 5 दिवस मुंबईमध्ये दिसतात। आता आठवड्यातनं 5 दिवस जर जिल्हाध्यक्ष मुंबईमध्ये राहिले तर मग काम होईल कसं? आपण जिल्ह्यात काम करू काय? मला नम्रपणे सांगतो की आपल्यापैकी अनेकांनी 95 ते 99चं आपलं सरकार बघितलंय आणि आता 15 वर्षानंतर आपण सरकारमध्ये आलोय। त्यामुळे आपला अनुभव आहे की आपण सत्तेमध्ये आल्याबरोबर अनेक लोक आपले मित्र बनतात, अनेक लोक आपले नातेवाईक बनतात आणि त्यांचं काम करून घेण्याकरता आपल्याकडे येतात आणि आपला कार्यकर्ता एवढा सेन्सिटिव्ह आहे की त्याला असं वाटतं की आपलं राष्ट्रीय कर्तव्य याचं काम आपण केलंच पाहिजे। यांनी बदली आणली म्हणजे ही जर केली नाही तर आपण काहीतरी राष्ट्रकार्याला मुकलो आहे अशा भावनेतनं ते मुंबईला येऊन बसतात आणि त्याचा पाठपुरावा करतात। मला असं वाटतं की आपलं हे काम नाहीये। ठीक आहे एखाद वेळेस एखाद्या व्यक्तीची बदली वगैरे, पण तुमचा माणूस म्हणून मी त्या ठिकाणी काम करीन वगैरे हे जे सांगायला येतात हे सगळे बोगस लोक आहेत। त्यांच्या फार नादी लागू नका। हे कालपर्यंत तुम्हाला विचारत नव्हते, हे उद्या तुमची सत्ता गेल्यावर तुम्हाला विचारणार नाही आहेत। त्यामुळे त्यांच्याकरता आपला वेळ घालवू नका। जास्तीत जास्त वेळ हा जिल्ह्यामध्ये द्या। मुंबईमध्ये आठवड्यातनं 1 दिवस आलं, मंगळवारी कॅबिनेट असते आलं किंवा सोमवारी आलं, ज्या मंत्र्याकडे काम आहे भेटलं, काही आपले डेप्युटेशन्स असतील ते केले। रावसाहेबांनी देखील चांगली व्यवस्था लावली आहे, कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला त्याचं मार्गदर्शन मिळतं, ते आवश्यक आहे, तो राजकीय आपल्या कामाचा भाग आहे, तो करा। पण आपण मुंबईतच पडलो आहे। मला असं वाटतं की जे जिल्हाध्यक्ष 2 दिवसापेक्षा जास्त मुंबईत दिसतील त्यांचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे आणि त्यांना बोलून त्यांचं जरा थोडं काउन्सिलिंग हे निश्चितपणे आपण केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि म्हणून पुढचे 3-4 महिने कार्यकर्ते मुंबईत कमी आणि आपल्या जिल्ह्यात जास्त दिसले पाहिजे, पदाधिकारी जिल्ह्यात जास्त दिसले पाहिजे। मला असं वाटतं की थोडं सिन्सिअरली आपण जर काम केलं, एक प्रकारे आपला जो विस्तार आहे या विस्ताराची टेस्ट या निमित्ताने होणार आहे। आणि आपण एक गोष्ट लक्षात घ्या, खरं म्हणजे कुठल्याही इलेक्शनचा कुठल्या दुसऱ्या इलेक्शनवर कुठलाही असर नसतो, पण तरी देखील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका याच्या निवडणुकाचे जे निकाल येतील त्या निकालाचा थेट संबंध हा राज्य शासनाशीच जोडला जाईल, आपल्या ताकदीशीच जोडला जाईल। आणि म्हणून आपल्याला स्पष्टपणे ताकदीनं याच्यामध्ये उतरायचं आहे। आपल्याला आज जिल्हाध्यक्षांना आम्ही एक फॉर्मॅट द्यायला सांगितला होता, तो काही लोकांनी दिलेला आहे। एक दुसरा फॉर्मॅट आम्ही तुम्हाला पुन्हा देतो आहोत की जो तुमच्या अवलोकनाकरता आणि पुढच्या प्लॅनिंग करता तो तुमच्या कामामध्ये येणार आहे। आणि बाकी गोष्टी ज्या प्रकारे आपण कामाच्या संदर्भात वगैरे ठरवल्या आहेत त्या निश्चित येत्या महिन्याभरामध्ये आम्ही सगळ्या मार्गी लावू। आणि आता एक ताकदीनं आणि आत्मविश्वासानं आपण सगळ्या लोकांनी मैदानात जावं। मला विश्वास आहे नगरपालिका असो, महापालिका असो की जिल्हा परिषद असो, लोक आपल्याला पूर्णपणे आशीर्वाद देतील आणि या सगळ्या ठिकाणी आपला विजय होईल। त्याकरता आपण सर्वांनी कार्यरत राहावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो।